संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 5 योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावविन देव नकळे संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे तपविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरणोपाय हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे। यामध्ये बघूया योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म। संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की फक्त योग याग विधी आणि कर्मकांड केल्याने ईश्वर प्राप्ती होत नाही। काही लोक धर्माच्या नावाखाली ढोंग करतात पण त्यांची कृती ही खोटी असते। उदाहरण बघा की काही लोक मोठ्या यज्ञ यागांचे आयोजन करतात पण त्यामागे भक्ती नसते तर केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा हेतू असतो। बाह्य कर्मकांड करून जर माणूस अहंकारी लोभी आणि वासनेच्या आहारी गेला असेल तर त्याला ईश्वर कृपा लाभत नाही। नंबर 2 भावेविन देव नकळेनी संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे। म्हणजेच ईश्वराची प्राप्ती ही बाह्य कर्मकांडाने नव्हे तर शुद्ध भावनेने होते। गुरुशिवाय खरी भक्ती आणि ईश्वराचा अनुभव मिळू शकत नाही हे लक्षात ठेवा। उदाहरण बघा एखादा विद्यार्थी कितीही पुस्तके वाचला तरी योग्य गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय त्याला ज्ञानाचा खरा अर्थ कळणार नाही। भक्ती करताना जर भक्ताने त्यांच्या हृदयात निस्वार्थ प्रेम नम्रता आणि श्रद्धा ठेवली नाही तर ती भक्ती निरर्थक ठरते। नंबर 3 तपविनी दैवत दिदल्याविनी प्राप्त गुजेविन हित कोण सांगे। कठोर तपश्चर्या आणि गुरूंच्या कृपेनेच ईश्वर प्राप्ती होऊ शकते। गुप्त ज्ञान आणि आत्मज्ञान हे योग्य मार्गदर्शनाशिवाय मिळत नाही। उदाहरण बघा जर एखाद्या व्यक्तीला मोत्याचा खजिना हवा असेल तर त्याने समुद्रात खोल जावे लागते। तसेच ईश्वर प्राप्तीसाठी भक्तीचा गूढ मार्ग शिकावा लागतो। ज्याला आध्यात्मिक शांती हवी असेल त्याने सत्संग ध्यान आणि गुरुचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे। नंबर 4 ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरणोपाय। संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संताची संगत आणि मार्गदर्शन हाच खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे। साधू संतांचे मार्गदर्शन घेतल्यास जीवनाचा खरा उद्देश कळतो आणि मोक्ष साधना शक्य होते। उदाहरणार्थ दगडाच्या तुकड्यात भगवान शंकर दिसत नाही पण जेव्हा तो मूर्तिकाराच्या हाताने घडतो तेव्हाच तो पूजनीय होतो। संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव यांनी सत्संगतीत ते पर्याय केलेले। यावरून मुख्य शिक्षण असे निघून येते की फक्त बाह्यविधी आणि कर्मकांड करून ईश्वर प्राप्ती होत नाही। ईश्वर भक्ती हे शुद्ध भावने आणि विनम्रतेने करावी लागते। गुरुशिवाय आत्मज्ञान आणि ईश्वराचा खरा अनुभव मिळू शकत नाही तर संताची संगत आणि मार्गदर्शन हा मोक्षाचा खरा मार्ग आहे। भगवंत मिळवण्यासाठी मोठ्या पूजा तीर्थयात्रा कर्मकांडाची गरज नाही। खरी भक्ती ही भावपूर्ण हृदयातूनच होते। तर रामकृष्ण मित्रांनो असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।